नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुमचा जास्त वेळ न घेता मी खूप कमी शब्दात हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन। मी अशा एका मशीनबद्दल तुम्हाला आज माहिती देणार आहे, जी की आपण पावसाळ्यात 4 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी खूप सोप्या पद्धतीने आपण त्या क्लीन करू शकतो। फक्त 5-10 मिनिटाचंच काम राहील आपल्याला पावसाळ्यात। खरं तर जेंट्स लोकांना हे खूप अवघड जातं की गाड्या क्लीन करणं पावसाळ्यात, आणि ऑफिसला जायच्या आधी गाड्या क्लीन करण्यासाठीच एक तास वेळ द्यावा लागतो। अशा वेळेत ही मशीन खूप उपयोगी ठरणार आहे, आणि अशाच मशीन संदर्भात मी तुमच्याशी आज बोलणार आहे। आणि ती मशीन मी तुम्हाला दाखवते, आणि ती मशीन कशी काम करते हे सुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे आज। चला व्हिडिओला सुरुवात करूया, आणि मी तुम्हाला ती मशीन दाखवण्यासाठी बॅक कॅमेरा ऑन करते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॉश कंपनीची मशीन आहे ही, आणि ही मशीन आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेली आहे, आणि खूप छान प्रकारे त्यांनी पॅकिंग करून पाठवलेली आहे या मशीनची। चला ओपन करून दाखवते मी तुम्हाला। काढून ठेवा आधी सगळ्या वस्तू। एक बुकलेट आहे त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल माहिती दिलेली असते, आणि हे सगळे असे पार्ट्स आहेत या मशीनचे, ते आपण जोडून घेणार आहोत, आणि कशा प्रकारे काम करते ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला। हळूच उचल, दोन्ही हाताने पकडून उचल मशीन। हे बघा, वेट ह्याचं 6 किलो लिहिलेलं आहे त्यांनी बॉक्सवरती, इथं बघू शकता तुम्ही। 1500 वॅटची मशीन आहे ही। काढ ना। हे बघा, पाठीमागच्या साईडला सुद्धा असं त्यांनी खालच्या साईडला व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे। फोल्डेबल हँडल इथं। अच्छा, ते इथे बटन खाली प्रेस केले की ते हँडलवरचं खाली घेता येतं आपल्याला, आणि त्याची हाईट, अच्छा, हाईट सुद्धा वाढवता येते आपल्याला, जेवढी उंची पाहिजे तेवढी करता येते। आता हे कनेक्ट करायचं आहे, तर त्यासाठी एक्सटेन्शन बोर्ड लागेल, ते मिस्टर घेत आहेत तिकडे। पावसाळ्यात जसं की तुम्ही बघू शकता गाडी घाण झालेली आहे, व्हीलला तुम्हाला दिसत असेल चिखल, आणि आमच्या गाडीचा कलर असा आहे की मी याला किती घाण जरी असली तरी कॅमेऱ्यामध्ये ती दिसत नाही आहे। आणि या ठिकाणी जर लाईट कलर असता ना गाडीचा, तर तुम्हाला लक्षात आलं असतं पावसाळ्यात किती घाण होतात गाड्या, आणि त्या किती पटकीन स्वच्छ करता येतात। ज्या गाड्या व्हाईट कलरच्या असतात त्यांना तर खूप स्वच्छ ठेवावं लागतं, त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते। अशात ती मशीन जर असेल ना, तर खूप छान प्रकारे आपण क्लिनिंग करू शकतो, आणि रोजच केलं तरी काय हरकत नाही। तुम्ही बघू शकता या ठिकाणी बॉश कंपनीची मशीन आहे ही, आणि अशा प्रकारे त्याला एक गन दिलेली असते त्यांनी। याला पुढच्या साईडला नॉब आहे, त्या ठिकाणी सेटिंग्ज असतात, 3 सेटिंग्ज असतात। एक तर आपण लो प्रेशरने पाण्याच्या टाक्या धुवू शकतो, लो आणि मीडियम आणि हाय प्रेशर असे 3 नॉब आहे त्याला समोरून, आणि आपल्याला जो नॉब यूज करायचा आहे तो आपण सेट करून या ठिकाणी या पाण्याचा प्रेशरचा वापर करू शकतो। एकतर आपल्याला पाण्याच्या टाक्यासुद्धा धुता येतात या मशीननी, आणि गाड्या धुता येतात। अजून सांगायचं झालं तर या मशीनचा वापर ज्या ठिकाणी उंच भिंत आहे आणि वरती जाळी वगैरे साठलेली असेल, तर त्या पाण्याच्या प्रेशरने आपण जाळ्यासुद्धा काढू शकतो। अशा प्रकारे बरंच काही वापर होणार आहे या मशीनचा। आणि शिवाय मी तुम्हाला अजून एक सांगते की आता आम्ही जशा वातावरणात राहतोय, खूप छान वातावरण आहे इकडचं, बघू शकता तुम्ही। अशा वातावरणात राहतोय याचा आनंदसुद्धा आहे, आणि त्या वातावरणाला साजेस असं आम्ही खूप छान असं गार्डनिंगसुद्धा केलेलं आहे। इकडे बघाल तर फुलांची झाडं आहेत, आणि तुम्ही या साईडला बघाल तर भाजीपाला लावलेला आहे मी, तुम्ही नेहमी बघताच माझ्या व्हिडिओमध्ये। आणि जसं की हा समोरचा रस्ता आहे, वरच्या साईडला डोंगराळी भाग असल्यामुळे तिकडचं सर्व पाणी या साईडला येतं आमच्या साईडला, आणि त्यामुळे असा चिखल साठतो इकडे। आणि हा चिखल साफ करण्यासाठी आम्ही या मशीनच्या पाण्याचा वापर करणार आहे, प्रेशरचा। तो या ठिकाणी ऑलरेडी आम्ही एकदा केलेला आहे, त्या ठिकाणची जमीन तेवढी तुम्हाला क्लीन दिसत असेल, आणि आता या ठिकाणी थोडंसं राहिलेलं आहे, पण त्या ठिकाणी थोडंसं सिमेंटचा जास्त भाग फुगवटा तयार झालेला होता, तो आत्ता मिस्टरांनी आणि मुलांनी मिळून क्लीन केलेला आहे। आणि हा रस्ता मी तुम्हाला क्लीन करून सुद्धा दाखवते, या मशीनचा किती छान असा उपयोग करता येतो। चला
आता बघा या ठिकाणी ही मशीन हँग करण्यासाठी असे मिस्टरांनी हुक लावून घेतलेले आहेत. गेट आहे आमचं, त्या गेटला एक हुक्स 2 अडकून घेतलेले आहेत, म्हणजे त्या मशीन वरच्यावर टांगली जाते आणि ती सारखी सारखी खाली पडत नाही. त्यामुळं त्याचं सेफ्टी आधी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि एक अशी आउटलेट दिलेली असते त्यांनी पुढून, तिथून एक पाईप कनेक्ट करायला लागते आपल्याला आणि ती पाईप पाण्यात सोडावी लागते. एकतर पाण्याच्या नळाला कनेक्ट करून घ्यावी लागते ती पाईप, नाहीतर मग पाणी भरलेल्या बादलीमध्ये ती सोडायची असते. कंटिन्यू ती बादली भरली पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला, कारण ते पाणी जेव्हा ओढत असतं मशीन त्यावेळेस या बादलीत एकतर पाणी असायला पाहिजे, नसेल तर डायरेक्ट आपण नळाला ही पाईप जोडून घेऊ शकतो. या ठिकाणी आम्ही डायरेक्ट ही पाईप नळाला जोडलेली आहे आणि पाण्याचं नळ चालू केलेलं आहे तिथून. सगळ्यात आधी आम्ही ठरवलेलं आहे 4 व्हीलर क्लीन करण्यापूर्वी 2 व्हीलर करून साईडला लावून द्यायची. त्यामुळे मी तुम्हाला 2 व्हीलर आधी दाखवते क्लीन करतायत मिस्टर. आणि या ठिकाणी बघा मी दाखवलेलं आहे त्यांना, हे 3 शार्प आहे का? अच्छा अच्छा. हे कुठे एकदम चिक्कल जास्त चिटकलेला असेल चिक्कल आणि इझिली क्लीन न होण्यासारखं असेल तर ह्या पाण्याचा प्रेशर आपण वापरू शकतो. कार आणि बाईकची पॉईंट आहे, ह्या पॉईंटला इथे ठेवायचं. अच्छा. हा जो आहे मूविंग रोड बिडोवर घेण्यासाठी असं पॉईंट आहे, हे फिरत. अच्छा, असं फिरवायचं असतं का ते चेंज करण्यासाठी? बरं. असंच फिरते असं ह्या पॉईंटला. अच्छा. बघा 2 व्हीलरवरती सुद्धा खूप चिक्कल साठलेला आहे, तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडला. तुम्ही इझिली बघू शकता. इथे बघा खाली सगळीकडे चिक्कल आहे, टायरला पण आहे भरपूर प्रमाणात आणि पाठीमागे सुद्धा दिसत असेल तुम्हाला. या साईडला बघा. आणि पाणी पण खूप कमी वापरतं बरं का या गाड्या क्लीन करण्यासाठी. खरं तर ही जी मशीन आहे ही कमर्शियल यूजसाठी जास्त वापरली जाते, घरगुती अशी वापरली नाही जात खरं. पण गाड्या क्लीन करण्यासाठी आपल्याला कितीतरी वेळा बाहेर जावं लागतं आणि पैसे पण खूप जास्त प्रमाणात आपले खर्च होतात गाड्या क्लीन करण्यासाठी. मला वाटतं 4 व्हीलरसाठी 250 रुपये चार्ज करतात बाहेरून गाडी क्लीन करण्यासाठी आणि 2 व्हीलरचं मला वाटतं 150 रुपयेपर्यंत चार्ज करतात. तर ते आपण घरच्या घरी फक्त 5 ते 10 मिनटात खूप छान प्रकारे क्लिनिंग करू शकतो. बघू शकता तुम्ही पाण्याचं प्रेशर आणि गाडी कशी क्लीन होती. बघा किती छान प्रकारे गाडी क्लीन झाली. जास्त काही मेहनत करावी लागलेली नाही आहे गाडी क्लीन करण्यासाठी. फक्त 1 मिनिट झालेला आहे चालू करून मशीन आणि खूप छान प्रकारे गाडी क्लीनसुद्धा झाली. त्या खालच्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं चिकन साठलेला, बघा तो चिकन पूर्ण क्लीन झालेला आहे. बघा झाली की नाही गाडी एकदम मस्त. फक्त 2 मिनिटात गाडी क्लिनिंग झालेली आहे. टायरसुद्धा बघू शकता तुम्ही, कुठेही जास्त त्रास घ्यावा लागलेला नाही आहे, घासायचं नाही पुसायचं नाही. तरीसुद्धा पाण्याच्या प्रेशरने फक्त गाडी एवढी छान अशी क्लीन झालेली आहे. इवन ह्या तुम्ही पायाखाली जे मॅट असतं त्याच्या खालचं सुद्धा क्लीन इझिली करू शकता.
तुम्ही करता येण्यासारखं आहे. बघा किती छान प्रकारे काही सेकंदातच हे क्लिनिंग झालंय इथलं. आता आम्ही घेतलेले आहे 4 व्हीलर क्लीन करण्यासाठी. बघा या क्लीन करण्यापूर्वी तुम्ही बघून घ्या या ठिकाणी टायर आणि खालच्या साईडला बराच चिखल आहे. बघू शकता आतल्या साईडला तुम्हाला भरपूर प्रमाणात चिखल दिसत असेल इथे. गाडीच्या कलरवरून लक्षात येत असेल तुम्हाला समोरचा पार्ट ज्या ठिकाणी प्रेशर फिरलेलं आहे पाण्याचं त्या ठिकाणी कलर बघा. ॲक्च्युअल कलर हा आहे गाडीचा. आणि क्लीन झाल्यानंतर बघा किती छान दिसतोय. बघा टायरचा जो चिखल आहे तो किती फक्त सेकंदामध्ये निघला जातोय. त्याला मिनटंसुद्धा लागत नाही. हाय प्रेशरची मशीन आहे ही. बघा आता सुद्धा खूप छान प्रकारे क्लिनिंग झालेलं आहे. स्टेपनीवर सुद्धा फिरव. आता मी तुम्हाला 4 व्हीलर आणि 2 व्हीलर किती छान प्रकारे क्लीन केला आम्ही ते दाखवलं. आता या ठिकाणी बघा हा जो चिखल साठलेला आहे इकडचा रस्ता आम्ही क्लीन करणार आहे. तुम्हाला दिसत सुद्धा असेल स्पष्टपणे कॅमेरामध्ये किती छान प्रकारे क्लिनिंग होते. आमच्यासाठी तर खूप छान प्रकारे वापर होतोय या मशीनचा. आणि बघा या ठिकाणी चिखल किती छान प्रकारे क्लीन केला जातोय रस्ता.
आता वेळ आलेली आहे या मशीनची किंमत सांगायची. तर ही मशीन ॲमेझॉनवरती फक्त 8,599 रुपयेमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक वेळेस या मशीनचे रेट चेंज होत राहतात. जशी ऑफर असेल तसे याचे रेटसुद्धा चेंज होतात. अशा प्रकारे ही मशीन आपली वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणार आहे. आणि जर का कोणाला ही मशीन मागवायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून ही मशीन मागवू शकता. ही मशीन ॲमेझॉनवरून मागवलेली आहे मी. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण परत. थँक्यू.